मी मांजगमचा आहे, नायगाव तालुका. तर आज आहे ऑनलाईनला भाव 20 ते 21,000 रुपये ऑनलाईनला भाव आहे. तर मी आणलेला आहे 25 कट्टे माल आणलेला आहे. तर माझा माल एक नंबर क्वालिटी आहे. तर माझ्या मालाला अपेक्षा आहे जवळपास 19,500 ते 19,500 रुपये माल भाव योग्य मिळावं. तर त्यांनी मागत आहेत 15,000 रुपये रेटनं माल मागत आहेत. तर आणि मंडा मागत आहेत गट्टू म्हणायचा 12.5पासून बोलायला चालू केलेत त्यांनी बीट. आणि त्यांनी म्हणतात मनमानी कारभार करतात. त्यांनी म्हणतात तुम्हाला पटलं तर माल द्या, पटना गेलं तर राहू द्या. तर आज जर आमची बीट गेली तर आमचा नंबर येतो 10 दिवसाच्या नंतर नंबर येतो. आज येत नाही, आज गेली की गेली. तर याच्यातून काय होतात 5-10 शेतकरी ठेवतात, बाकीचे लोक म्हणतात उद्या या, अजून पगारला या, नको म्हणून माल सोडून देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा मालाला डिफरन्स जवळपास 5,000 ते 6,000 रुपयाचा डिफरन्स होत आहेत. आणि व्यापारी लोक 3 ते 4 लोक आलेत आणि ते काय करतात, तुला आज हे माल घ्यायचा आहे, तुला हे घ्यायचं आहे, जास्त्यानं तेच मिळून माल घेत आहेत. त्याच्या पद्धतीनं ज्याला जे माल पाहिजे, ज्या क्वालिटीचा पाहिजे तेच ते घेत आहेत. पण डिफरन्स जवळपास नांदेडमध्ये बिटमध्ये 5,000 रुपयाचा डिफरन्स आहे. तर इथं शेतकरी आलं तर पाण्याची सोय नाही, नाश्त्याची सोय नाही, काहीच नाही, बसायची सुद्धा शेतकऱ्याला सोय नाही. आणि सकाळी 6 वाजता आम्ही आलो तर येणं घेत आहेत. 9च्या नंतर जे शेतकरी येतील त्याला तुमची बीटमध्ये नंबर लागत नाहीत. ते व्यापाऱ्याची लाईन आहे. फक्त शेतकऱ्यासाठी 2च लाईनी शेतकऱ्यासाठी आहेत, बाकी सगळं लाईनी व्यापाऱ्याच्या आहेत असं बोलतायत त्यांनी. 12:30च्या अंदाजात बीट चालू झाली. ते बी आम्ही शेतकरी लोक बोललो सर, आम्ही 6पासून आलो तिथं, तर कोणीच आलं नाही. 12:30 वाजता कंप्लीट बीट चालू झाली. आमचे पैसे कंप्लीट 45 दिवसाच्या नंतर म्हणतात, तर 50 दिवसालाच पैसे येतात. 45 दिवसाच्या आत पैसे येत नाहीत. त्यांनी 1-2 दिवस मागं पुढे होते असं बोलतात. अहो पैसे आम्हाला नियम आता काय, शेतकरी आम्ही शेतकऱ्याला 5 ते 10 दिवसामध्ये 5 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्याला पैसे भेटावं. ते अमाऊंट मोठी असते हळदीची म्हणून एवढं असते. पण त्यांनी नाईलाज झाला शेतकऱ्याचा. शेतकरी काही हे करताय. ज्या शेतकऱ्याला नाही, हे खरोखर महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या शेतकऱ्याला कोणाचं लग्न असते, कोणाचं काही असते, ज्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला की नाही माल विकला, पैसे पाहिजे असतील तर डायरेक्ट म्हणतात आडतीवाले 3% बटाव कपात झाला तर पैसे तुम्हाला, ते बी 3 ते 4 दिवसाला अकाउंटमध्ये RTGS मागतो. पण आज पैसे भेटत नाही तर 3% बटाव कपात करून पण 3 ते 4 दिवसाला पैसे आपल्या अकाउंटमध्ये आलेत. हे हकीकत माझ्यासोबत घडलेली आहे स्वतः. परसराम रावसाहेब गायकवाड मांजरम इथून माल घेऊन आलेला आहे हळदीचा. 53 कट्टा माल आहे माझा. आणि माल खराब आहे म्हणालेत आणि माल उंबडून बघालेत. आणि माल एक क्वालिटी आमचा सुपर आहे. आणि भावाची सुरुवात 12,000पासून करालेत. आणि भाव आहे 21,600. आणि सांगत आहेत की भाव कमी झाला आहे, मायनस आहे फक्त 600 रुपये. आणि इथं भाव काल गेला आहे 18,300 आणि आज म्हणताना 15,000 हायेस्ट म्हणालेत. आणि 12,000पासून मागणी करायला आम्हाला हे मान्य नाही. सभापती महोदय नाही. आणि सभापती महोदय इथं यावे. आणि मार्केट कमिटीला टाईम कितीचा दिला आहे, टाईम आम्ही यावं 6 वाजता. आणि मार्केट कमिटीचे सर्व आता खरीदार आडतदार हे आलेत 12 वाजता. म्हणतात आम्ही 6 घंटे अगोदर येऊन खावावं कुठं आम्ही. आणि पाणी सुद्धा इथं उपलब्ध नाही. आणि शेतकऱ्यांना राहावं इथं, येऊन बसावं कुठं. आणि माल मान्य नाही म्हणून तुम्हाला द्यावं वाटलं तर द्या, नाही तर माल घेऊन जा. मग आमचा माल आणायला 2,000 भाडं आणि न्यायला 2,000 भाडं. म्हणताना शेतकऱ्याला कुणी बी येऊन येणं पेचात आणावं माल द्यावं, हे याचं धोरण आहे. मार्केट कमिटी आणि खरीदार व्यापारी सर्व हे मिलकर शेतकऱ्याला लुटत आहे, हे माझं म्हणणं आहे. जबाबदार आम्ही सभापती महोदयला धरणार. मार्केट कमिटी जबाबदार नाही. आज उपसभापती कोण आलते की मला ओळख नाही. मी शेतकरी असल्यामुळे कर्मचारी कोण आलते की येऊन थोडं बोललेत. आणि आम्हाला तिथं या माहित, आम्ही तिथं येणार नाही. मला मागणी जे भाव चालले त्याच्यापेक्षा 500 रुपये भाव, ते 1000 भाव चालू आहे, त्याच्यापेक्षा 500 ते 1000 रुपयानं भाव कमी घ्यावा. त्याच्यापेक्षा आम्ही शेतकरी माल कमी देणार नाही. शेतकऱ्याचा माल असून त्यानं भाव ठरविणार आणि येऊन 10,000 रुपये फरकानं माल धरणार. आणि माल म्हणतात हे माल खराब आहे म्हणून. म्हणजे स्वतःचं लेकरू कोणी स्वतः खराब म्हणणार. आम्ही माल एक क्वालिटी, आमचा माल चांगला आहे, आमचा माल क्वालिटी 1 नंबरच आहे. आम्ही माल खराब पिकणार नाही. शेतकरी या ठिकाणी कोणत्याच नाहीत. पाणी नाही आलं तसं आम्हाला पाणी नाही. इथं चहाला नाश्त्याला सुद्धा नाही. इथं कुठं काहीच नाही जवळ. काय जवळ आहे इथं? हो 101% पिळवणूक होत आहे. शेतकऱ्याला अडचणी आणून हे लूट करत आहेत दोन्ही मिळून. त्या हिशोबाने इथल्या स्थानिक बाजारामध्ये सुद्धा भाव कमी झाले. शेतकऱ्यांचा रोष असा आहे की बाबा ज्यावेळेस पडतात भाव त्यावेळेस त्याची अंमलबजावणी फार लवकर होते, वाढतात त्यावेळेस फार कासव गती नव्हती किंवा फार स्लो होती. त्याच्यामुळे याच्यात काय करता येईल, त्याच्यामध्ये आमच्या हिशोबानं तर एकच फार महत्त्वाची गोष्ट आहे की हळदीला
केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं थोडंसं लक्ष देऊन याच्यामध्ये हळदीला जर आमचा हमीभाव दिला तर त्या हिशोबानं आपल्याला हळदीचे भाव कायम एका विशिष्ट लेवलवर कसे टिकून राहतील एवढं करता येईल. त्याच्यासाठी आम्ही आता बाजार समितीचे आमचे माझ्यासोबत उपसभापती आहेत, सर्व संचालक आहेत, परिसरातील सर्व शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, आमचे शेतकरी बांधव आहेत, या सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी आता अतिशय ओपन खुली मोकळ्या मनानं चर्चा केली आणि असं ठरलं की बाबा आता आम्ही शासनाला निवेदन द्यायचं हमीभावासाठी. याच्याशिवाय NCDXचे भाव पडल्यानंतर अतिशय जे वेगानं त्याची उतरण फार वेगानं होती पण जी चढाई आहे ती कमी होते. याच्यामध्ये काय करता येईल याच्यासाठी पण आम्ही वेगळी एक दक्षता कमिटी त्या ठिकाणी नेमून इथं बीटच झालं नाही. इथं फक्त 2च बीट पुकारलेलं होतं. कालचा ॲव्हरेज भाव इथला 18,000 आहे. कोण आहे इथं बाजार? कालचा ॲव्हरेज भाव आपला हायेस्ट भाव काय होता कालचा? 18,200 कालचा होता. आणि आजही जर शेवटपर्यंत चाललं असतं तर किमान शेवटी कसं आहे, आपण केळी घ्यायला जातो बाजारामध्ये किंवा एखादा फ्रूट घ्यायला जातो, ज्याची प्रत चांगली असते त्याला 2 पैसे आगाव भेटतात. आणि आताच मी तुम्ही या ठिकाणी नव्हतात की जर आपण प्रतवारी करून विकलं तर आपल्या चांगल्या मालाला 18,000 ना 19,000 भेटतात. पण जे आपला जे शिल्लक भाव शिल्लक माल असते ते शिल्लक बाकीचा जो 1 नंबरची प्रतवारी करून उरलेला जो 2 आणि 3 नंबरची ज्या प्रतवारीचा भाव त्याला भाव कमी लागतो आणि ॲव्हरेजमध्ये तो भाव 14-15 वरच येतो. त्याच्यापेक्षा असं हे 16-17 जर शेतकऱ्याला भेटत असतं. बाजार समितीचा विषय असा आहे की या ठिकाणी आम्ही ओपन बोली लावल्याशिवाय भाव कुठलाही माल आम्ही सोडू देत नाही आणि शेतकऱ्याला विचारल्याशिवाय जोपर्यंत शेतकऱ्याचं मन त्याच्यावर विक्रीसाठी तयार होत नाही, त्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत कुठलाही हे होत नाही. त्याच्यासाठी आम्ही वेटिंग टाईम ठेवलेला आहे शेतकऱ्याला विचार करायला, त्याच्या भावाला विचारायला, त्याच्या घरच्या माणसाला विचारायला. एक 15-20 मिनिट 30 मिनिट जोपर्यंत शेतकऱ्याचं मन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबतो. एखाद वेळेस हा काळ आम्ही वाढवून सुद्धा देतो. एवढ्यावर कसं असते माहीत आहे का, असं ज्यावेळेस प्रॉब्लेम होतात त्याच वेळेस शेतकरी आणि व्यापारी किंवा शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामध्ये तंटा होते. एरवी शेतकरी आणि व्यापारी यांच्यासारखे संबंध पाहुण्या रावण्यापेक्षा चांगले राहतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचे संबंध फार ह्याचे असतात, अडीअडचणीला किंवा आर्थिक ह्याच्यामध्ये ते एकमेकांना काम येणारे माणसं असतात. जर ऐकून घ्या, जर एखाद्या शेतकऱ्याचं असेल तर आम्ही बघून घेऊत आणि लेखी अर्ज करायला हवा. त्याला 24 तासाच्या आत या ठिकाणी पैसे देणं हे शासनाचा नियम आहे.